मांदेली मच्छी आहे। आता हिला मी मसाला लावणार नाही, फक्त हळद आणि मीठच लावणार आहे। आणि ह्याचा रस्सा मला बनवायचा आहे, तर मी तुम्हाला सांगणार आहे की रस्सा कसा बनवायचा। आणि हे मीठ आणि हळदीवरच फ्राय करणार आहे अशी। तेल गरम झालेलं आहे, आता ही मांदेली मच्छी मी टाकते। हे बघा मच्छी फ्राय झालेली आहे, अशी हाफ मच्छी फ्रायच करायची मांदेली। आता हिचा रस्सा बनवणार आहे। रस्स्याची रेसिपी बघा आता। त्याच्यामध्ये तेल टाकते, झालं, कांदा टाकते, कांदा भाजण्याकरता मीठ टाकते, 1 चम्मच हळद पण थोडीशी टाकून देते लगेच। आणि आता कांदा भाजते, 1 टोमॅटो टाकते, टाकून घ्यायचा। आता त्याला असं भाजून घ्यायचं। तिखट टाकते, मिरची पावडर, धना पावडर, मच्छी कढी मसाला। ह्याची रेसिपी माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता तुम्ही। काळा मसाला म्हणजे वाटण बनवलेला आहे हे, कांदा खोबरा गॅसवर भाजलेला। तसं तर हा मसाला भाजलेलाच आहे, पण तरी पण मी तेलामध्ये भाजूनच घेते, थोडंसं, एकदम थोडंसं। वाटण भाजून झालेलं आहे, सगळ्या मसाल्याने तेल सोडून दिलेलं आहे। आता मी इथे टाकणार आहे, ही मच्छी गेली आता तेलामध्ये। आणि नंतर तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकायचं, बनवून पाणी टाकते आता। 10 मिनिटं शिजू द्यायचं। 10 मिनिटाच्या नंतर गॅस बंद करून टाकायचा। 5 मिनिटं फास्टवर, 5 मिनिटं स्लोवर ठेवून द्यायचं। आणि ते 10 मिनिटाच्या नंतर झाली भाजी रेडी। मच्छी कढी, मांदेली मच्छी कढी झालं सगळं बघा। झाली आहे माझी मांदेली रस्सा, मस्त कलर आलेला आहे, अशी तरी आलेली आहे। करून बघा ही रेसिपी।